सत्य सांगू, आपल्या आयुष्यात कितीतरी लोक असतात, पण आपलं मन फक्त एका माणसामध्येच अडकलेलं असतं. तो माणूस खुश असेल तर आपला दिवस चांगला, त्याने इग्नोर केलं तर आपलं मन अस्वस्थ होतं. बाकी घरातले सगळे बोलतात आपल्याशी, आपल्याला साथ देतात, आपल्यावर प्रेम करतात, पण तरीही आपण त्याच एका व्यक्तीचं मत जास्त महत्वाचं का मानतो. आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर तुम्हाला कळेल आपण लोकांवर अवलंबून आहोत की लोकांनी आपल्याला कंट्रोल केले. नमस्कार मंडळी, हे आहे मनस्वर बाय काव्या, जिथे प्रत्येक शब्द तुम्हाला स्वतःकडे परत नेतो. आपण सगळे एकच चूक करतो. जे लोक आपल्यासाठी अवेलेबल असतात, जे आपल्याला समजून घेतात, त्यांना आपण नॉर्मल समजतो. आणि जे आपल्याला कमी वेळ देतात, आपल्याला इग्नोर करतात, आपल्याला दुखावतात, त्यांनाच आपण जास्त महत्त्व देतो. त्यांचा एक शब्द आपल्याला आनंद देतो आणि त्यांचा शांतपणा आपल्याला तोडून टाकतो. हळूहळू असं होतं की आपलं सेल्फ वर्थ त्यांच्या बिहेवियरवर ठरू लागतं. असं का होतं? हे कमकुवतपणा नाही, तर ही मानसिक सवय आहे. आपलं मन त्या गोष्टीकडे जास्त ओढलं जातं ज्या आपल्याला पूर्ण मिळत नाही. जे सहज मिळतं त्याची किंमत आपल्याला राहत नाही, आणि जे मिळवायला एफर्ट्स लागतात ते आपल्याला जास्त इम्पॉर्टंट वाटू लागतं. म्हणूनच ज्याच्याकडून आपल्याला व्हॅलिडेशन मिळत नाही, त्याच्याकडून ते मिळवण्यासाठी आपण स्वतःलाच कमी करत जातो. हे प्रेम नाही, हे अप्रुव्हल ॲडिक्शन आहे. एक साधी गोष्ट सांगते. एक मुलगी होती, ती सगळ्यांसाठी खूप काय करते, घर, माणसं, नाती सगळं निभावते. तिच्या आयुष्यात एक व्यक्ती होती जी क्वचितच तिला वेळ द्यायची, पण त्या व्यक्तीची एक स्माईल तिचा पूर्ण दिवस बदलून टाकायचा. आणि जेव्हा तो व्यक्ती तिला इग्नोर करायचा, ती स्वतःलाच प्रश्न विचारायची, माझ्यात काही कमी आहे का, मी कुठे चुकले का. जेव्हा तिला बाजूचे असणारे लोक, घरातले, तू खूप चांगली आहेस असं म्हणायचे, तर ते शब्द तिला हलके वाटायचे. पण जो तिला हर्ट करायचा, तिला किंमत देत नव्हता, त्याचं मत मात्र तिला जास्त महत्वाचं वाटायचं. खरं तर ती त्या व्यक्तीवर प्रेम करत नव्हती, ती फक्त स्वतःला त्याच्या नजरेत योग्य सिद्ध करू पाहत होती. आता नीट ऐका, तुम्ही ज्या माणसाला जास्त महत्व देता, तो माणूस तुमच्या आयुष्याचा मापदंड नसतो. तो फक्त तुमच्या आतल्या इन्सिक्युरिटीला टच करतो. जे लोक तुम्हाला शांतता देतात, तुम्हाला समजून घेतात, तुम्ही जसे आहात तसे स्वीकार करतात, तेच खरं महत्व डिझर्व करतात. आणि जे सतत तुम्हाला डाऊटमध्ये ठेवतात, तुम्हाला हर्ट करतात, त्यांना जास्त महत्व देणं म्हणजे स्वतःला कमी लेखणं आहे. आजपासून एक प्रश्न स्वतःला विचारा, हा माणूस माझं आयुष्य शांत करतो की अस्वस्थ करतो? उत्तर मिळालं तर निर्णय घ्यायला सोपं होईल. आता मी डायरेक्ट सांगते, तुम्ही कोणाची प्रायोरिटी नाही म्हणून तुमची किंमत कमी होत नाही. तुम्ही कोणासाठी इम्पॉर्टंट आहात हे ठरवण्याचा हक्क फक्त त्या व्यक्तीकडे नाही, तो हक्क फक्त तुमच्याकडे आहे. ज्याला तुम्ही जास्त महत्व देता, त्याला तुम्हाला गमावण्याची भीती वाटली पाहिजे, तुम्हाला नाही. मंडळी, स्वतःला इतकं पण स्वस्त नका बनवू की कोणीही तुम्हाला इग्नोर करू शकेल. आज एक निर्णय घ्या, स्वतःला गमावून कोणालाही जिंकायचं नाही. हा व्हिडिओ जर तुमच्या मनाला लागला असेल तर कमेंटमध्ये लिहा, आता मी फक्त स्वतःला जास्त महत्व देईन. आणि असा कोणी असेल जो स्वतःला विसरून इतरांना जास्त महत्व देतोय, तर हा व्हिडिओ त्या व्यक्तीपर्यंत नक्की पोहोचवा. मी काव्या, भेटूया पुढील मनाला भिडणाऱ्या विचारांमध्ये. तोपर्यंत स्वतःवर प्रेम करा आणि नेहमी पॉझिटिव्ह विचार करा. धन्यवाद.